हाय नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. हे बघा कोकणात आहे. मुंबईच्या सुनांनी कोकणात केलेली होळी. हे बघा ह्यांची होळी पाण्याने चाललेली आहे. कलर वगैरे लावला. ही माझी सून आहे. ह्या शेजारच्या आई दिसत आहेत ना दरवाजात, त्यांनी दरवाजा बंद केलाय. काय बाहेर धुमाकूळ घालताय ते घाला. हॅपी होली. हे बघा आता हे हा बाप लेक खेळत आहेत. लेक इकडे आहे, आता बाप तिकडून येईल. त्यांची मजा बघ. जसं काही समजलं हे बघ इकडून बघ, ते बघ नाटके केलं का. दुसऱ्या सेनाने हल्ला केला. हा आमचा काकी बरोबर होळी खेळतोय. आणि यांची इकडे मस्त धमाल चालू आहे. या माझ्या जाऊबाई आधी लांबून लांबून बघून त्याही उडी मारणार आहेत रंगपंचमीत. ह्याची काय मजा चालली बघा. नातवाची माझ्या छोटीशी पिचकारी घेतली आहे, भिजवतोय. काकीलाच भिजवतोय. काकीला भिजवायलाच मजा येते त्याला. नवल वाटते. आम्ही सुद्धा दोन खांद्यावर पदर घेऊन घरातून बाहेर काय करतायत मुलं काय हे गपचूप बघणाऱ्या सुना. आणि आता आमच्या सुना मस्त अंगणात होळी खेळत आहेत. केवढा फरक, कुठून कुठे आलो बघा. छान आहे. पण सुना आहेत म्हणून त्या घरात राहाव्या, मुली आहेत त्यांनी बाहेर खेळावं असं काय नाही. हे मस्त आहे, छान चाललंय. कधी कधी कसं असतं, आपण केलं नाही मग दुसऱ्यांनी केलं की ते आपल्याला नाही आवडत. ते चुकीचं आहे. आपल्याला काही करायला नाही मिळालं ना तर दुसऱ्याने ते केलेलं आपल्याला बरं वाटलं पाहिजे. आनंद घेता आला पाहिजे की चला मला नाही काही करता आलं. जसं आपण म्हणतो ना मला नाही शिकता आलं, आपल्या मुलांना शिकवायला पाहिजे. मग एखादा आनंद मला नाही घेता आला तर तो सुनेने घेतला तर चांगली गोष्ट आहे. असं सगळे आमच्याकडे होळी मस्त चाललेली आहे. ही माणसात ह्याची एकट्याचीच होळी. हा हाय ते जा त्याच्या जरा त्यांच्यात जाऊन ये. चल सोनू जरा चल चल ना सोनू. लढून आल्यात किल्ला. या बघा हातात छपला आणि ते काय हात. अगं बाय ग बाई. तो गेला आंघोळीला गेला. थांब. होळी खेळत होत्या. म्हटलं चला आता दमतील वगैरे जरा होळी खेळून, म्हणून छान कोबी कापला, थोडा कांदा कापला आणि कोबीची भजी बनवते. मस्त त्याच्यात आलं लसूण घ्यायचं. छान अशी भजी केली मुलींना. अगदी त्याही सुनांना ह्याही सुनांना सगळ्यांनी म्हटलं थोडी थोडी भजी खा, तोपर्यंत जेवण होईल. कारण सुना बाहेर खेळल्यानंतर घरी जेवण थोडं लेटच होणार ना. कसं आहे बाईने किचन सोडलं की थोडं वेळ लागतो. बाकी आता आमची पालखी यायची तयारी. रांगोळी काढते अंगणामध्ये आणि आता पालखी येईल. ओटी भरायची आहे बघा. अगदी साड्या वगैरे नेसून आरतीचं तबक घेऊन वाट बघतोय आम्ही पालखीची. आता रात्रीचे जवळजवळ 11
वाजायला आलेत आणि आता आमच्याकडे पालखी येते आणि आमचा बघा नातू वाजवत पालखी घेऊन येतोय. लेकाने आणि दिराने पालखी घेतली आहे. देवदारात येतो. प्रसाद घे ना. प्रसाद घे. प्रसाद घे. शशू दे रे काकाला मिठाई दे. काम दा प्रसाद घेऊन दे. घ्या घ्या. काय शुगर नाही काय नाही खा. जेवलत नाही ना. घ्या ना. चल घरात बंद. आलो का मी हे पण दाखवा. आता कसं आहे, रात्री 11 वाजता आमच्याकडे पालखी येईपर्यंत, नंतर ओट्या वगैरे भरून होईपर्यंत 11:30 होतात. मग त्यानंतर पालखी कोणाकडे नेत नाही, उशीर होतो. मग इथे सगळी पालखीचे तांदूळ, ओट्या सगळं पालखी खाली केली जाते. पिशव्या वगैरे आम्ही भरून ठेवतो सगळं, म्हणजे देवाचं जेवढं साहित्य. कारण यानंतर पालखी नाचवतात मुलं. अख्ख्या गावात फिरते पालखी. शरणं ठेवतात 1-2. हा पुतण्या माझा पहिल्यांदाच पालखी नाचवतो. अगदी मुलांना खूप आनंद येतो. ह्या पुतण्या दिरांची मुलगी.
काही मुलं तर इतकी छान नाचवतात. आमच्या मुली तर खूपच छान नाचवतात. हळूहळू आता आमच्या सुना पण शिकल्या. देवाला पण किती मजा वाटत असेल हो, खांद्यावरती सगळ्यांच्या वार. असं जेवढ्या जेवढ्यांना इच्छा असते सगळे खांद्यावर घेऊन देवाला नाचवतात. आणि असं मग हळूहळू पालखी प्रत्येक असं अख्ख्या गावामध्ये प्रत्येकाच्या अंगणात, जेवढी मोठी मोठी अंगणं आहेत ना त्याच्यात नाचते. ही अशी प्रत्येकाच्या अंगणात नाचणार. शरणं असतात, शरणं काढते. एक मायरवशनीचं असतो, एक खेळ्यांचं, असे 2 शरणं ठेवतात आणि कोणाला काही प्रॉब्लेम असेल ते ठेवतात शरण. असा आपला शिमगा झालाय. त्यानंतर ही पालखी 4 वाजेपर्यंत सकाळी नाचली आणि मग आम्ही मुंबईला परतलो. तसंच आम्ही निघालो. 4ला पालखी ठेवली. आमचं सामान वगैरे सगळं बांधून ठेवलेलं. तसंच 4:30 वाजले आम्हाला निघेपर्यंत. गाडीत टाकलं सगळं सामान आणि आम्ही निघालो. असा आमचा गावचा शिमगा झाला. तुम्हाला कशी व्हिडिओ वाटली? शिमगा दाखवला तुम्हाला मी, पालख्या नाचवताना दाखवल्या, अगदी सगळं सण, अगदी चुलीवरचं मटणसुद्धा दाखवलं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कोकणातला शिमगा कसा वाटला कमेंट करा. नमस्कार.